श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डिसेंबर 2025 साठी मकर राशीचे राशी भविष्य. डिसेंबर 2025 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिसेंबर 2025च्या मासिक राशी भविष्यानुसार मकर राशीखालील जन्मलेल्यांसाठी हा महिना अनेक प्रकारे चांगला राहण्याची अपेक्षा आहे. या महिन्यात सूर्य, मंगळ, शुक्र महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या 11व्या घरात असतील, शनी 3ऱ्या घरात असेल आणि राहू 2ऱ्या घरात असेल. महिन्याच्या सुरुवातीला बुध 10व्या घरात असेल आणि महिन्याच्या सुरुवातीला गुरु 7व्या घरात असेल. या ग्रहांच्या स्थितीमुळे तुमचे उत्पन्न वाढेल, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल, तुम्हाला पैसे कमवण्याचे नवीन मार्ग दिसतील. तुमच्या समर्पणामुळे आणि कठोर परिश्रमामुळे तुम्हाला तुमच्या नोकरीत यश मिळेल. कामावर तुमची प्रशंसा होईल आणि तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. व्यवसायात प्रगतीच्या चांगल्या संधी निर्माण होतील. महिन्याचा पहिला भाग आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनुकूल असेल आणि कोणत्याही मोठ्या समस्या येण्याची शक्यता नाही. तसेच महिन्याच्या उत्तरार्धात काही शारीरिक समस्या तुमच्यावर निर्माण करू शकतात, म्हणून तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात असलेल्यांसाठीही हा महिना चांगला राहू शकतो. प्रेमसंबंध संमिश्र असतील, ते अधिक दृढ होतील, परंतु संघर्ष निर्माण होऊ शकतात. महिन्याची सुरुवात विवाहित लोकांसाठी अनुकूल आहे, परंतु उत्तरार्धात काही समस्या उद्भवू शकतात. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मजबूत क्षमता टिकवून ठेवणे महत्त्वाचे असेल, अन्यथा समस्या वाढू शकतात. या महिन्यात तुम्ही परदेश प्रवास करू शकता. करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी अनुकूल परिणाम आणेल. महिन्याच्या सुरुवातीला 10व्या घराचा स्वामी शुक्र, सूर्य आणि मंगळासोबत 11व्या घरात असेल, तर बुध 10व्या घरात असेल. तुमच्या 6व्या घराचा स्वामी बुध 10व्या घरात असेल. परिणामी कामाच्या ठिकाणी मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही स्वतःला एक चांगले कर्मचारी म्हणून स्थापित कराल. तुमच्या कामावर परिश्रमपूर्वक आणि उत्साहाने काम केल्याने तुम्हाला लक्षणीय यश मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ अधिकारी देखील तुमच्या कामावर खुश होतील. 20 तारखेला शुक्र 12व्या घरात जाईल आणि त्याआधी 6 तारखेला बुध 11व्या घरात जाईल. यामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाला अधिक महत्त्व देतील. तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि एका देशातून दुसऱ्या देशात कामासाठी प्रवास करण्याची संधी मिळू शकते. तुम्ही व्यस्त असाल, परंतु तुम्हाला त्याचे फळही मिळेल. महिन्याची सुरुवात व्यवसाय करणाऱ्यांसाठी अनुकूल आहे. देवगुरु बृहस्पती त्यांच्या उच्च राशीत कर्क राशीत 7व्या घरात आहे, ज्यामुळे व्यवसायाच्या वाढीचा मार्ग मोकळा होईल आणि वाढ देखील दिसू शकते. 4थ्यापासून बृहस्पती 6व्या घरात वक्रीगतीने परत येईल, ज्यामुळे काही आव्हाने निर्माण होतील. यानंतर महिन्याच्या उत्तरार्धात सूर्य, मंगळ, शुक्र यांचे 12व्या घरात प्रवेश काही व्यावसायिक आव्हाने निर्माण करू शकतात. तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत काम करणाऱ्या परदेशी व्यापारातील लोकांना चांगला नफा मिळू शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना बराच अनुकूल राहण्याची शक्यता आहे. तुमच्या आर्थिक परिस्थिती लक्षणीय वाढ होईल. राहू तुमच्या 2ऱ्या घरात असेल, ज्यामुळे संपत्ती जमा करण्यात अडचणी निर्माण होतील. तसेच शनी तुम्हाला प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करेल, ज्यामुळे तुम्हाला काही यश मिळेल. शिवाय महिन्याच्या सुरुवातीला 11व्या घरात शुक्र, सूर्य आणि मंगळाची उपस्थिती आणि त्याच्यावर गुरुची दृष्टी असल्याने तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर होण्यास मदत होईल. तुम्हाला पैसे कमावण्याच्या असंख्य संधी मिळतील. अनेक स्रोतापासून पैसे कमावण्याच्या संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. या महिन्यात तुमची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस मजबूत होईल. 4 तारखेला 6व्या घरात गुरुची वक्री स्थिती 12व्या घरात दृष्टी असल्याने खर्च वाढेल. 6 तारखेपासून बुध देखील 11व्या घरात जाईल, ज्यामुळे तुमचे उत्पन्न किंचित वाढेल. तसेच मंगळ ग्रहाचे 7व्या स्थानापासून 12व्या स्थानावर, सूर्याचे 16व्या स्थानापासून आणि शुक्राचे 20व्या स्थानापासून 12व्या स्थानावर प्रवेश, यामुळे खर्चात सतत वाढ होऊ शकते. त्यानंतर 29 तारखेला बुध देखील 12व्या स्थानावर जाईल, ज्यामुळे खर्चात आणखी वाढ होईल. म्हणून महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला तुमच्या उत्पन्नाकडे लक्ष द्यावे लागेल आणि ते वाचवावे लागेल, जेणेकरून तुमचे खर्च तुमच्यावर ओझे होणार नाही. या महिन्यात शेअर बाजारात गुंतवणूक करणे देखील फायदेशीर ठरू शकते. डिसेंबर मासिक राशी भविष्य 2025 नुसार हा महिना तुम्हाला आरोग्याच्या दृष्टिकोनातून शिस्त राखण्यास प्रोत्साहित करत आहे. नियमित दिनचर्या तयार करा आणि तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करा, ज्यामुळे तुमच्या समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. तुमच्या राशीचा स्वामी शनी महाराज संपूर्ण महिनाभर 3ऱ्या घरात राहून तुमची परीक्षा घेतील. आळस वाढेल. जर तुम्ही आळशी राहिलात आणि तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले तर समस्या वाढू शकतात. तसेच जर तुम्ही आव्हाने स्वीकारलीत, तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्र केले आणि चांगली दिनचर्या स्वीकारली, तर तुमचे आरोग्य मोठ्या प्रमाणात अनुकूल राहील. 8व्या घरात केतू महाराजांचे स्थान काही लपलेल्या समस्या किंवा
पित्त संबंधित समस्याबद्दल चिंता निर्माण करू शकते. लैंगिक संक्रमित संसर्ग देखील चिंतेचा विषय असू शकतो. सूर्य, मंगळ, शुक्र 11व्या घरात एकत्रितपणे आणि महिन्याच्या सुरुवातीला 5व्या घरात दृष्टिक्षेप केल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुमच्या असंतुलित आहारामुळे ही समस्या वाढू शकते आणि तुमच्या शरीरातील पित्त स्वभावात वाढ देखील समस्या निर्माण करू शकते. महिन्याच्या उत्तरार्धात सूर्य, मंगळ आणि शुक्र यांचे 12व्या घरात भ्रमण आरोग्याच्या समस्या वाढवू शकते. म्हणून तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर महिन्याची सुरुवात मिश्रित असेल. 5व्या घराचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला 11व्या घरात असेल. तो सूर्य आणि मंगळासह 5व्या घरात दृष्टी देईल, ज्यामुळे प्रेमळ आणि घनिष्ठ संबंध निर्माण होतील. प्रेम संबंध देखील शक्य आहे, परंतु सूर्य आणि मंगळाच्या प्रभावामुळे संघर्ष आणि अहंकार संघर्ष देखील होतील. अशा प्रकारे या महिन्यात तुमचे प्रेम अनेकदा कमकुवत होऊ शकते, परंतु जर तुम्ही व्यवस्थापित केले तर परिस्थिती बदलू शकते. 6व्या स्थानापासून बुधाचे 11व्या घरात भ्रमण आणि 5व्या स्थानावर दृष्टी परिस्थिती सुधारेल. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीशी तुमच्या समस्यावर चर्चा करू शकता. 5व्या स्थानावर शनीची दृष्टी तुमच्या प्रेमात स्थिरता आणेल आणि आव्हानांना जो मानता तुम्ही एकमेकांवर प्रेम करत राहाल. यामुळे तुमचे नाते वाढेल. 20 तारखेला 12व्या घरात शुक्राचे संक्रमण काही तात्पुरते अंतर निर्माण करू शकते, परंतु तुमचे नाते टिकून राहील. महिन्याच्या सुरुवातीला गुरु ग्रहाचे त्याच्या उच्च राशीत कर्क राशीत 7व्या घराचे स्थान तुमच्या वैवाहिक नात्यात प्रेम आणि आदर टिकवून ठेवेल. 4 तारखेला गुरु येथून परत येईल आणि तुमच्या 6व्या घरात मागे जाईल, ज्यामुळे या परिस्थिती कमी होतील, परंतु तुमचे नाते संयम, आदर, प्रेम आणि विश्वासाच्या बळावर प्रगती करेल. डिसेंबर मासिक राशीफल 2025 नुसार हा महिना कौटुंबिक जीवनासाठी चांगला असण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला गुरु तुमच्या 1ल्या घरावर दृष्टी करेल आणि तिथून तो तुमच्या 3ऱ्या घरावर देखील दृष्टी करेल. शनी 3ऱ्या घरात स्थित असेल. 10व्या घरात स्थित बुध तुमच्या 4थ्या घरावर देखील दृष्टी करेल आणि महिन्याच्या सुरुवातीला राहू तुमच्या घरात स्थित असेल. या सर्व ग्रहांच्या स्थितीमुळे कौटुंबिक जीवन प्रेम वाढेल. ते परस्पर आदर देखील वाढवतील, परंतु काही वैचारिक मतभेद देखील उद्भवू शकतात. कुटुंबातील काही सदस्यांच्या बोलक्या स्वभावामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. समस्या वाढू नयेत म्हणून तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. 4 तारखेला गुरुग्रह 6व्या घरात वक्री होईल. तुमच्या 12व्या आणि 2ऱ्या घरात दृष्टी देईल, ज्यामुळे कुटुंबात काही संघर्ष निर्माण होतील. मालमत्तेशी संबंधित काही वाद देखील उद्भवू शकतात. तसेच 3ऱ्या घरात शनीची उपस्थिती तुमच्या भावा बहिणींना मजबूत आणि चांगल्या हेतूने बनवेल. जर तुम्ही त्यांच्याशी तुमचे संबंध सुधारले तर हा काळ तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी चांगला ठरू शकतो. उपाय आहेत. शनिवारी तुम्ही महाराज दशरथ श्री नील शनी स्तोत्राचे पठण करावे. तुम्ही दररोज श्री गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावे आणि भगवान गणेशाला दुर्वा अर्पण कराव्या. बुधवारी तरुण मुलींना भेटवस्तू द्या आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. शनिवारी गरिबांना ब्लँकेट वाटणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.